आज मी एकदम इझी आणि पटकन बनणारी रेसिपी करणार आहे। त्यामध्ये एवढ्या सगळ्या भाज्या असणार आहेत आणि पावभाजीची रेसिपी असणार आहे। सगळ्या भाज्या आधी चिरून घ्यायच्या, एवढंच काम, फक्त थोडं टाइम जाणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही घ्या। मी या भाज्यांमध्ये थोडंसं बीट पण ऍड केलेलं, त्यामुळे छान असा कलर येतो। आणि सगळ्या भाज्या ना बारीक कट करून घ्यायच्यात। यामध्ये तुम्ही वाटाणा फ्लॉवर टाकला तरीही चालेल। तेलामध्ये आलं लसूण पेस्ट टाकली, त्यानंतर कांदा टाकला आणि छान असा लालसर होईपर्यंत परतायचा। त्यानंतर टोमॅटो किंवा टोमॅटोची प्युरी टाकू शकता तुम्ही, थोडंसं मीठ तिखट टाकायचं आणि हा पावभाजी मसाला सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये उरलेल्या सगळ्या भाज्या टाकायच्यात। आता या भाज्या ना आपण न शिजवता टाकतोय, डायरेक्ट टाकतोय, त्याच्यामुळे भरपूर पाणी टाकायचं आणि याच्या शिट्ट्या पण आहे ना 5 ते 7 शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे सगळ्या भाज्या छान शिजतात। आणि त्यानंतर स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं। आता ही 1 पॉट पावभाजी म्हणजे कुकरमध्ये एकदम रेडी झालेली आहे। यामध्ये मी चीज ऍड केलेलं, तुमच्याकडे बटर असेल तर तुम्ही तेही करू शकता। आणि दिसायलाच इतकी भारी दिसते ना, तशीच टेस्टला पण एकदम यम्मी झाली होती। सो तुम्ही पण ही 1 पॉट पावभाजी नक्की ट्राय करा।